नमस्कार मित्रांनो, आचार्य चाणक्य यांच्या मते सतत हिणवल्या जाणाऱ्या कावळ्याच्याही काही गोष्टी तुम्ही जीवनात आत्मसात केल्या तर अपयश तुमच्या जवळपास देखील येणार नाही. काळा कुट्ट अपशकुनी म्हणून हिणवल्या जाणाऱ्या कावळ्याकडून शिका या 5 गोष्टी. चाणक्य म्हणतात, यश तुमच्या पायाशी लोटांगण घालेल. हिंदू धर्माशी संबंधित पौराणिक ग्रंथामध्ये कावळा हा मृत्यूची देवता यमराजाचा दूत मानला जातो. सामान्यतः असे मानले जाते की कावळा बहुतेक अशुभ घटनांचे संकेत देतो. एवढंच काय, कावळा शिवला किंवा कावळ्याचा स्पर्श झाला तरी अशुभ समजून अंघोळ केली जाते. पण याच रंगाने काळा आणि अशुभ मानणाऱ्या कावळ्यात काही खास गुण आहेत. नंबर 1, विश्वास नका ठेवू. कावळ्याकडून शिकण्यासारखा पहिला गुण म्हणजे कधीच कोणावर डोळे झाकून विश्वास ठेवू नये. आजकाल कधी कोण कोणाचा विश्वासघात करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे लगेच कोणावरही विश्वास ठेवू नका. त्यामुळे अगदी विश्वासू माणसाकडून देखील सावध राहायला हवे. नंबर 2, करडी नजर. सभोवतालच्या परिस्थितीवर, माणसावर करडी नजर ठेवून कामे करावीत. त्याचप्रमाणे आपले जे ध्येय आहे, आपले जे उद्देश आहे त्याच दृष्टीने वाटचाल केली पाहिजे. मुख्य ध्येयावर आपली करडी नजर ठेवून कामे करावी. नंबर 3, धनसंचय करणे. तरुण वयात आपण ज्यावेळी कमवू शकतो त्यावेळी आपल्याकडे पैसे येत असतात. त्यावेळी अनावश्यक खर्च न करता पैशाची बचत करा, कारण पडत्या काळात हाच पैसा आपल्याला मदत करतो. जर एखाद्या व्यक्तीने आपले सर्व काम वेळेवर किंवा त्यापूर्वी पूर्ण केले तर त्याला शेवटच्या क्षणी कठोर परिश्रम आणि चिंता करावी लागणार. नंबर 4, सतर्क राहा. कायम सतर्क राहा. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की कावळा खूप सतर्क असतो. असे म्हटले जाते की कावळा भविष्यातील घटनांचा अंदाज घेऊ शकतो. त्याचप्रमाणे माणसाने सदैव सतर्क असले पाहिजे. त्याच्या आजूबाजूला कसले वातावरण आहे हे त्याला कळायला हवे, तरच तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकता. नंबर 5, हट्टी स्वभाव. कावळा हा अतिशय हट्टी स्वभावाचा पक्षी आहे. त्याने जे काही काम पूर्ण करायचे ठरवले आहे तो फक्त त्याचाच विचार करतो. त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीनेही आपल्या जीवनात स्वतःला जिद्दी बनवले आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली तर तो सहजरित्या यश प्राप्त करू शकतो.